बातमीपत्राला, त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। हिंदी सक्ती विरोधात मनसेचे मुंबई आणि पुण्यामध्ये आंदोलन। मालवणी जत्रोत्सव 2025 मध्ये संस्कृती, संघटन आणि नेतृत्वाचा संगम। गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचं वक्तव्य। वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी आणि राजापूर मधील नियुक्त्या। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय आणि भारतीय हवामान विभागाकडून 2025च्या मान्सून हंगामाबाबत मोठं भाकीत। पाहुयात सविस्तर वृत्त। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलाय। या निर्णयावरती संतप्त प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला होता। त्यानंतर आता या विरोधात मनसेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। शिक्षण विभागाने पहिलीपासून हिंदीच्या सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। याबाबत राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। यावेळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा GR मनसे कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून पाडण्यात आलाय। इतकंच नव्हे तर ज्या शिवाजी पार्क परिसरात बॅनर लावण्यात आले होते त्या ठिकाणी देखील GR जाळण्यात आलाय। सुयश महिला मंडळ वांद्रे पूर्व यांच्या वतीने आयोजित भव्य मालवणी जत्रोत्सव 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमात गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी सहभाग दर्शवला। या उत्सवात पारंपरिक रीतिरिवाज, लोककला आणि सामाजिक एकतेचं सुंदर प्रतिबिंब पाहायला मिळालं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। तसेच विशेषतः महिला मंडळाचं आयोजन शिस्त आणि ऊर्जा लक्षणीय असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवसेनेचा महिला सक्षमीकरणाचा विचार जगवणाऱ्या महिलांच्या नेतृत्वातून उभारलेलं हे व्यासपीठ म्हणजे परंपरेशी जोडलेली सामाजिक जाणीव, संघटन शक्ती आणि एकात्मकतेचा उत्तम नमुना आहे। असे कार्यक्रम अधिकाधिक व्हावेत आणि आपली संस्कृती परंपरा शहराच्या ठिकाणी सुद्धा जपावी अशा शब्दात गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या कार्यक्रमात विविध पदाधिकारी, मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीला आपण सर्वांनी मिळून जो संघर्ष केला आणि त्या संघर्षाचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेलं सरकार आज राज्यामध्ये बसलं। त्याला कारणीभूत आपण सर्व शिवसैनिक आहोत हे आपण विसरून चालणार नाही। सगळ्या संकल्पना उभ्या करत असताना, राबवत असताना अर्थातच आपल्या शिवसैनिकांना ताकद द्यायचं काम तिथे आपण या सगळ्या योजनांमध्ये आपण करू, जेणेकरून ह्या मंत्रिपदाचा उपयोग फक्त मिळवण्याकरता होणार नाही। या मंत्रिपदाचा उपयोग ह्या महाराष्ट्राचं कल्याण करत असताना, आपल्या मुंबईमध्ये ह्या सगळ्या योजना राबवत असताना अर्थात माझी पहिली जबाबदारी आहे, माझ्या शिवसैनिकांना पहिली मदत झाली पाहिजे। मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी सचिन शिंदे तर राजापूर उपजिल्हाध्यक्षपदी जुनैद बंदरकर यांची वर्णी लावण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पाहता मनसेने रत्नागिरीमधील संघटना बांधणी अत्यंत गांभीर्याने घेतली आहे। रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुका तसेच शहर संघटना बांधणी करता आता योग्य व्यक्ती निवडून त्यांची मोठ बांधणी याकरता सरचिटणीस आणि कोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले। या निवडीप्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, रत्नागिरी शहर सचिव प्रभात सुर्वे, राजापूर उपजिल्हाध्यक्ष जुनैद बंदरकर उपस्थित होते।
16 एप्रिल रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरक्षा जनजागृती या विषयावरती अनमोल असं मार्गदर्शन करण्यात आलं। परिपाठाच्या वेळेला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील शिक्षिका सरिता भारती यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळा सुरक्षा जनजागृती या विषयीची प्रतिज्ञा बहाल करण्यात आली। शाळा सुरक्षा प्रतिज्ञा म्हणजे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एक सामूहिक शपथ जी शाळेला सुरक्षित ठेवण्यास मदत करते। या प्रतिज्ञेमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि आनंदी वातावरण सुनिश्चित करण्याची हमी दिली जाते। शाळेत विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक सुरक्षा सुनिश्चित करणे, अपघातापासून संरक्षण करणे, आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी करणे, शाळेत सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण करणे हे या प्रतिज्ञेचं मुख्य महत्त्व समजण्यात आलंय। यावेळी मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शाळेचे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश येवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके आणि शिक्षक सुरक्षा सदस्य, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। We, the teachers and students of Rotary English Medium School Khed, pledge to ensure that our school is a safe, secure and happy place for all. We pledge to support the head of the school who shall leave the school building at the end of the school only after ensuring that no child is left behind inside or outside the school premises. Ensure that students, teachers and staff stay back in school for various activities only with her permission. Meet and interact with all students, teachers regularly and at least once a week. Ensure that teachers are sensitive to the needs and concerns of students, especially those in the primary classes. Create a healthy, clean and non-threatening environment and stop bullying. Carry out evacuation drills regularly. Maintain a suggestion, talk to groups and check the comments. भारतीय हवामान विभाग यांच्याकडून 2025च्या मान्सून हंगामाबाबत मोठं भाकीत वर्तवण्यात आलंय। IMDनं मान्सून संदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे। भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे। जूनमध्ये भारतात मान्सूनचं आगमन होईल तर सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होईल। या काळात देशभरात सरासरी मान्सूनचं प्रमाण 103%, 105% राहणार असल्याचं सांगण्यात आले। हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज खरा ठरल्यास शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे। यावर्षी मान्सून वेळेपूर्वीच भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। सामान्यपणे 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण देशात व्यापतो, मात्र यंदा वेळेपूर्वीच देशात मान्सूनचं आगमन होऊ शकतं असा हवामान विभागाचा अंदाज आहे। सध्या राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय। निवडणूक काळात महायुतीकडून शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र सध्या महायुतीच्या नेत्यांकडून कर्जमाफी संदर्भात सुरू असलेल्या वक्तव्यांमुळे कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। यावर बोलताना पुन्हा एकदा माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री नितेश राणे यांना देखील जोरदार टोला लगावलाय। मुख्यमंत्री वॉर रूम मध्ये विविध योजनांचा आणि कामांचा आढावा घेणारी बैठक पार पडली। यामध्ये प्रधानमंत्री जनमन योजना, ॲग्रिस्टॅग योजना,
नवीन मंजूर 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची प्रगती तसेच आपले सरकार या पोर्टलवरील नागरिक सेवांचा देखील आढावा घेण्यात आला। यावेळी राज्यातील ड्रग्ज टेस्टिंग लॅब म्हणजेच औषध चाचणी प्रयोगशाळा यांची संख्या वाढवण्याची गरज तसेच घरकुल योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता असल्याचं मत मांडण्यात आलंय। वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।